नाशिकची सगळ्यात जुनी शाळा. तर सरांनी खाटकन कानाखाली मारली. तर ते 2.5 किलो ही अपयशाची माझी चांगली पायरी होती. ते आयुष्यातलं पहिलं गोल्ड मेडल होतं. तर सगळ्या मुलांमध्ये मी एकटी मुलगी वजन उचलायची. नाही खाणार असं खूप वेळा झालंय. मग पुढे काय फ्युचर तुझं ते दाखव, आपण तो नाही विषय. आहे ना, तुझ्या लायकीपेक्षा जास्त उचलू. सगळे आपले पण सगळे आपले नाही. कुछ तो किया है ब्रो. अरे मी कधीच विचार नाही केलाय. त्यांनी सपोर्ट केलाय म्हणून मी आज इथपर्यंत आहे. म्हणजे सगळे स्ट्रेंथ वाले गेम मला खूप आवडतात. जेव्हा सगळे लोक तुमच्या अपोजिट असतात पण तुझ्यातल्या तिला जप. नमस्कार, राम राम मंडळी. मी शुभम आणि तुम्ही पाहता विषयिका मराठी. वजन उचललंय का तुम्ही? अहो, दळणाचा डब्याचं नाही हो, जिम मधले वजन ते पण उचलले असेल तुम्ही हौसे खातर. पण आज जी व्यक्ती आपल्या सोबत आहे ना, तिने फक्त वजन उचललं नाही तर इंटरनॅशनल लेवलला आपल्या भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या नाशिकची माधवी पोद्दार. आणि इंटरनॅशनल लेवलला गोल्ड मेडल अवघ्या 19व्या वर्षी, त्यानंतर 6 वेळा नॅशनल चॅम्पियन, 8 वेळा स्ट्रॉंग वुमन आणि त्यानंतर 3 वेळेस स्टेट लेवलला स्ट्रॉंग वुमन हा किताब पटकवलेली माधवी पोद्दार आज आपल्या या पॉडकास्टवर आली आहे. आणि खास नवरात्रीचं औचित्य साधून आज आपण गप्पा मारणार आहोत की कसा होता तिचा प्रवास आणि कसा असणार आहे पुढचा प्रवास या सगळ्या पॉडकास्टमध्ये. तर मनापासून स्वागत आहे तुझं या भागामध्ये. मग कसं वाटतंय आणि कसा होता आजचा दिवस? आजचा दिवस एकदम छान, मजेत. वर्किंग डे होता. सो वर्किंग डे म्हणजे जॉब वगैरे सगळं चालू आहे आता. येस. म्हणजे बेसिकली दिवस कसा सुरू होतो वगैरे? दिवस सकाळी काय मॉर्निंगला उठून पहिले स्वतःला टाइम द्यायचा. जर आपण 6 तास आपण जॉब करतोय, कंपनीला टाइम देतोय आपण 9 तास, तर 3 तास आपण स्वतःला देऊ शकतो. बरोबर. म्हणून मग सकाळची सुरुवातच जिमने होते माझी. पहिले क्या बात आहे. 2-2.5 तास जिम मारायची. मग आपलं कॉर्पोरेट लाईफ 10 ते 7 जॉब. 10 ते 7 जॉब. येस. क्या बात आहे. सकाळी जिम किती वाजता सुरू होते? 7. तर मग कशी सुरुवात झाली? म्हणजे बालपण कुठे गेलं, कशी सुरुवात झाली? बालपणाविषयी काय सांगा? सो आता तुम्ही मला जी बघताय ना माधवी, ती लहानपणी नव्हती. म्हणजे खेळ म्हणजे फक्त लपाछपी, आबाधोबी एवढंच डोक्यात होतं लहानपणी. आपले बालपणीचे गेम नाही का. कुठे गेलं बालपण आणि ते सगळं? बालपण प्रॉपर नाशिक मध्ये. मी प्रॉपर नाशिकची. आणि मी म्हणजे शाळेत सागरमल मोदी मध्ये होती लहानपणी. त्याच्यानंतर सारडा शाळेत 5वी ते 10वी. जशी मी शाळेत गेली थोडी हेल्दी होती. त्यामुळे मग जेव्हा नाशिकमध्ये फर्स्ट टाइम पॉवर लिफ्टिंग हा गेम आला आणि तो मग माझ्या शाळेत आला सारडामध्ये. पॉवर लिफ्टिंग खेळायच्या आधी मी कराटे पण केलेलं आहे 1 वर्ष कराटे. त्यामुळे मला थोडं माहिती होतं, थोडी स्ट्रेंथ आहे. कराटेचा बेस होता. कराटे म्हणजे आपलं पूर्ण बॉडी वेट वर्कआउट होतं, त्यात आपलं कशावर डिपेंड नसतो. तर ते मोटिवेशन होतं कराटेचं. मग त्याच्यानंतर मी पॉवर लिफ्टिंग मध्ये आली आणि मग असा हा प्रवास सुरू झाला. सो मग नंतर मग गेम खेळायला जे आमचे शाळेचे सर होते, उल्हास कुलकर्णी सर. मी सारडाला असल्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणे की तुम्ही फक्त इंटरेस्टेड आहात का नाही ते सांगा. म्हणजे ठीक आहे सर, आपण काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे. मग आमच्या शाळेतून सर आम्हाला पेठेला न्यायचे. आपली नाशिकची सगळ्यात जुनी शाळा पेठे. तिकडे जिम खाना होतं मुलांचं. मग तिकडे आम्ही रोज प्रॅक्टिसला जायचो. मग सरांनी सांगितलं या गेम मध्ये अशा गोष्टी राहतात. गेम मध्ये रॉड असतो 20 किलोचा, ऑलिम्पिक रॉड. मग तिथून सुरुवात केली. तेव्हा कितव्या वर्षी? हे वयाच्या 14व्या वर्षी. म्हणजे मी जेव्हा 9वीत होते तेव्हा हा गेम आला शाळेत. तेव्हा मग सुरू केलं. म्हटलं वेळ नाही वाया घालवायचा, काहीतरी आहे. शेवटचे 2 वर्ष आपण शाळेत आहे 10वी पर्यंत, काहीतरी नवीन करायला पाहिजे, अजून एक्सप्लोर करायला पाहिजे. तर मग तिथून मी आणि माझा ग्रुप आम्ही असं पेठेला प्रॅक्टिस करायला जायचो सरांच्या मार्गदर्शनाखाली. मग तेव्हा बेसिक पासून सुरुवात झाली. सो इथून पुढे आपण पॉवर लिफ्टिंगचं तर बघूच की कसं करिअर होतं. बट मग 9वी पर्यंत आधी माधवी कशी होती? म्हणजे स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट होता की फर्स्ट बेंचर की लास्ट बेंचर, काय होतं कसं? नाही, माधवी ऍक्च्युली अभ्यासात सिन्सिअर होती, पण बॅक बेंचर पण तेवढी होती. म्हणजे डबल कॉम्बिनेशन ते. म्हणजे खेळ मस्तीत पण 1 नंबरला असायची आणि अभ्यास पण सिन्सिअरली करायची मी. तर त्याच्या आधी म्हणजे गेम वगैरे हे डोक्यात नव्हतं की पुढे जाऊन मी काय बनेल. हे सगळं ब्लँक होतं माझ्याच्यात. आपला अभ्यास करायचा, पुढे जाऊन मग कॉलेजला जायचं, तेवढंच डोक्यात होतं. स्पोर्ट्स डायरेक्ट झिरो. म्हणजे तुम्ही मला विचारलं ना 5वी-6वीत की माधवी पुढे जाऊन स्पोर्ट्स प्लेअर बनेल, तर स्वप्नात सुद्धा विचार केला नसता मी तेव्हा की माझ्या आयुष्यात स्पोर्ट्स येईल किंवा माझं आयुष्य मी स्पोर्ट्सला समर्पित करेल. ते तेव्हा नसतं झालं काही. सगळं नवीन माझ्यासाठी. सो पण 9वीला गेम निवडतोय आपण आणि लगेच पुढच्या वर्षी 10वीची परीक्षा आहे. सो अशा वेळेस घरून कसं होतं की शक्यतो उलट असतं इतर शाळेमध्ये की 8वी पर्यंत तुम्हाला खेळायचं तेवढं खेळून घ्या, 9वी 10वी फक्त अभ्यास करा. तर मग त्या केसमध्ये तर उलट सरांनीच तुम्हाला मोटिवेट केलं होतं. मग अशाच घरचे काय म्हणत होते? घरच्यांचा रिस्पॉन्स असा होता स्टार्टिंगलाच. म्हणजे जेव्हा मी कॉम्पिटिशन पहिली खेळून आली. पहिले काय असतं, तुम्ही जेव्हा स्कूल लेवलला खेळतात ना, तर तेव्हा पहिले एक इंटर स्कूल कॉम्पिटिशन होते जी फक्त शाळांमध्ये होते. मग त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट, मग नॅशनल. मग मी फक्त इंटर स्कूल खेळली होती.
की जी फक्त नाशिकच्या शाळा आहेत त्यांच्या होती, ती बरोबर. मीनाताई ठाकरेला होत्या मीनाताई आपल्या ठाकरे, नाशिकच्या. right, बरोबर. तर तिकडे मी शाळेत गेली, शाळेतून डायरेक्ट तिकडे गेली. आपल्याला काही नाव नंबर गाव माहित नाही, कुठे कॉम्पिटिशन काय होते, सरांनी सांगितलं आपण जायचं, निघायचं. कॉम्पिटिशन घ्यायचं तेवढंच. मग तिकडे गेली, तर मग तिकडे माझा जो वेट ग्रुप होता तो 63 केजीचा वेट ग्रुप होता. ओके म्हणजे 63 केजीच्या अंडर मी खेळते पॉवर लिफ्टिंग. ओके. तर मग तिकडे गेली, मग मला काहीच माहित नव्हतं. आम्ही घाबरलो होतो थोडं, की सर त्या मुली किती वजन उचलताय, ओ, आपल्याला जमेल का. आम्ही फक्त साधा सिंपल 20 किलोचा रॉड असतो ना त्यावर प्रॅक्टिस केलेली. आणि मग म्हटलं बापरे, प्लेटला त्या 10-10 किलोच्या प्लेट्स लावत होत्या मुली, पण आम्हाला यार वजन आहे 20 किलो, म्हणजे डायरेक्ट छातीवर पडले असं झालं होतं ते पाहून. सरांना म्हटलं सर नाही होणार. तर सरांनी खाटकन कानाखाली मारली, आणलंय ना खेळा, डोकं नका लावू. मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा. तर मग ठीक आहे म्हटलं. ते म्हणे मला नका विचारू मी किती वजन लावतोय, तुम्ही फक्त उचलायचं काम करा. मग आपण काय आंधळ्यासारखं जायचं, वजन उचलायचं, बस. हा, मग वजन बिजन उचललं आणि मला माहित पण नव्हतं की वजन उचलल्यावर तुमचा विनर तुम्ही कसं चॉईस करता, चूज करता, ते फर्स्ट कोण सेकंड कोण, काहीच माहित नव्हतं. मी फक्त वजन उचलायचं काम केलं. मग ते स्क्वॉट, बेंच, डेडलिफ्ट, आणि तेव्हा रूल्स काहीच माहित नव्हते मला. फक्त सरांनी सांगितलं पाय असे कर, हातांची ग्रिप ठेव, बॅक टाईट ठेव, असं श्वास घे, तसं कर. त्यांच्या डायरेक्शन खाली करत गेली. मग निकालापर्यंत थांबलो आम्ही. आमचाच ग्रुप शेवटचा होता शाळेत तेव्हा कॉम्पिटिशनच्या वेळेस. तर मग नंतर कळालं की सगळ्यांमध्ये माधवी पोद्दार सिलेक्ट झाली. काहीच माहित नाही. म्हटलं हा कसं काय, मी तर घरी जायची तयारी करते लगेच वजन उचलून, कारण की लेट झालं होतं. मम्मी पप्पा काय म्हणतील, लेट झालं कुठे काय, आणि शाळेतून फोन नाही त्यामुळे कॉन्टॅक्ट नाही घरी आपलं काय असं. तर म्हटलं अरे हे काय झालं, म्हटलं ठीक आहे, म्हटलं काहीतरी शाळेकडनं भेटेल, आपल्याला ट्रॉफी भेटेल शाळेकडनं, ते आयडिया काहीच नाही. मग तिथून मग ते सिलेक्शनचं करत करत जर्नी ती सुरू झाली. म्हणजे 14व्या वर्षी, म्हणजे 9वीला सुरू झालं. 9वीला सुरू झालं. 10वीच्या वर्षी पण तुम्ही स्पोर्ट्स मध्ये होतात. हो, आणि सीन असं झाला की जेव्हा फर्स्ट इयरला मी खेळली ना, ते सगळं शिकण्यात जातं. आपण कुठला पण गेम पहिले शिकण्यात जातो, आणि तेव्हा जे मी शिकली ते काहीच नाही असं मला वाटतं अजूनही, कारण की आपण एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यात. तर मग 9वी नंतर 10वीला परत ती सायकल सुरू झाली. 9वीत जेव्हा मी खेळली ना, डिस्ट्रिक्ट नंतर स्टेटला मी सिलेक्ट झाली. स्टेटला फक्त 2.5 किलोच्या वजनाच्या फरकाने ब्रॉन्झ मेडल माझं गेलं. पण तेव्हा असं झालं यार शिट, म्हणजे तेव्हा वाईट वाटलं, पण तेव्हा जे ते मेडल भेटलं असतं ना, पुढच्या वर्षी मी अप्लाय नसतं केलं खेळासाठी. म्हणजे आपण म्हणतो ना, जो होता अच्छा होता है. यशाची पहिली पायरी ही अपयशापासून सुरू होते. म्हणजे आयुष्याला ते 2.5 किलो ही अपयशाची माझी चांगली पायरी होती, हे मी मान्य करते. कारण की तेव्हा ते मेडल आलं असतं ना मला, तर मी नेक्स्ट इयर इंटरेस्ट दाखवलं नसतं गेम मध्ये, की मी पहिल्या प्रयत्नात मला पदक मिळालंय, गर्व चढतो, तो चढला असता मला. आणि मला ते बरं झालं, चांगले काहीच नाही झालं. आणि लहान वयात आपल्याला कळत नाही आपल्यासाठी काय गोष्टी चांगल्या आहे काय वाईट आहे. त्यामुळे मग तेव्हा ते 2.5 किलोने राहून गेलं. मग पुढच्या वर्षी 1 वर्षाची वाट पाहिली मी परत. मग नंतर जेव्हा डेट्स आल्या, मी 10वीत असताना, तर मग फॉर्म वगैरे भरला कॉम्पिटिशनचा. पहिले इंटरस्कूल खेळली, डिस्ट्रिक्ट खेळली, स्टेट खेळली, स्टेट नंतर मग नॅशनल खेळली. म्हणजे स्टेटला 10वीला असताना मग स्टेटला गोल्ड मेडल घेतलं. आणि त्याच्यानंतर मग नॅशनल माझा फर्स्ट टाइम होता. मग नॅशनल पण मी 63 मध्येच खेळली होती. 10वीलाच लगेच. आणि मग नॅशनलला पण गोल्ड मेडल घेतलं मी. आणि 10वी म्हटल्यावर बोर्ड असतं आपलं, ते बोर्ड म्हणजे अभ्यास वगैरे सगळं मॅनेज करायचा पोर्शन वाढतो त्या वयात, असं वाटतं ऍक्च्युली. त्या वयात 10वीला असताना सकाळी रुटीन असं होतं की सकाळी 6 ते 9 क्लास, मग 10 ते 5 शाळा, आणि मग संध्याकाळी जिम. जशा डेट्स यायच्या कॉम्पिटिशनच्या, मग तसं प्रॅक्टिस करत करत मग डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल खेळली मग 10वीत. आणि मग 10वीतलं माझं जे गोल्ड मेडल होतं नॅशनलचं, ते आयुष्यातलं पहिलं गोल्ड मेडल होतं. ते स्टेट प्लेअरचं पण होतं, ऍज अ स्टेट प्लेअर आणि ऍज अ नॅशनल प्लेअर पण. हे सगळं 10वी म्हणजे 2 वर्षामध्ये एवढं सगळी. येस. क्या बात आहे. आणि पण मग 10वी झालं नंतर मग 11वी 12वीला काय घेतलं होतं, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स? घरचे जेवढे मला स्पोर्ट्स मध्ये सपोर्ट करतात, तेवढंच ते मला शिक्षणाला स्ट्रिक्ट येते त्या बाबतीत, की तुला शिक्षण हे करायचंय तरच तुला मी गेम खेळू देऊ, व्हाईस वर्सा येते. सो मला गेम पण बॅलन्स करायचं आहे लाईफ मध्ये, आणि माझं एज्युकेशन जे आहे ते पण बॅलन्स करायचं आहे. तर मग 11वी 12वी मी सायन्स घेतलं. पॉवर लिफ्टिंग सुरू होता. 12वीत सायन्स असल्यामुळे थोडा मला टाइम मॅनेज करणं जड गेलं होतं, कारण की तेवढा टाइम साहजिक आहे तुम्हाला अभ्यासाला देणे, पासिंगचा विषय असतो तो शेवटी. तर मग ते 1 वर्ष मी पॉवर लिफ्टिंग नाही खेळली, तर ते 1 वर्ष मी शॉर्टपुट खेळली. की जास्त टाइम जात नाही तर मी गेम कंटिन्यू करेल, काही ना काही खेळ. मग शॉर्टपुट खेळली. मग शॉर्टपुटला पण स्टेटला माझं सिलेक्शन झालं होतं,
पण मग ज्या दिवशी स्टेट होती त्या टाइम पिरियड मध्ये कॉलेजच्या एक्झाम्स होत्या 12वीच्या. मग त्याच्यामुळे तेवढं थांबवलं, पण म्हटलं 1 वर्ष वाया नाही जाऊ द्यायचे, मला बॅलन्स करायचंय. मग तिथे ठेवलं काही ना काही खेळत असं. आणि मग 12वी सायन्स झालं, मग त्यावेळेस भरपूर प्रेशर असतं, त्यात ग्रुप घेतलाय प्रॉपर पीसीबी वगैरे. येस. मग ते एक प्रेशर होतं की मेडिकल साईडला जायचं असं डोक्यात होतं त्यावेळेस काही, की काय करिअर होतं? तेव्हा असं तर भरपूर डोक्यात राहतं, कारण आपल्याला आपण ब्लँक असतो, आपल्याला माहित नाही. आणि एक ऍथलीट म्हणून सगळ्यांना वाटायचं की ही पॉवर लिफ्टिंग खेळते, तू जिम फील्ड मध्ये जा, किंवा तू जिमचा हा कोर्स कर, तो कोर्स कर. ह्या गोष्टी खूप सराउंडिंगला मला सांगत होते लोक, पण मला तसं नकोय. मला ना माझं पॅशन आणि प्रोफेशन ह्या गोष्टी मला वेगवेगळ्या हव्या. सो मी म्हणजे आधीपासूनच ठरवलेलं की जेव्हा मी स्पोर्ट्स मध्ये येईल ना, तेव्हा माझं पॅशन आणि प्रोफेशन हे वेगवेगळं ठेवायचं. मला या गोष्टी मिक्सअप नाही करायच्या आहे. जर मी माझं पॅशन आणि प्रोफेशन एकत्र ठेवलं तर मला दोघं माझ्या ज्या लाईफस्टाईल आहे त्या मला एन्जॉय नाही करता येणार किंवा शिकता येणार नाही. आता मी काय माझ्या प्रोफेशन थ्रू नवीन गोष्टी मला शिकायला भेटत आहे, मार्केटमधल्या नवीन नवीन अपडेट्स मला येत आहे. आणि पॅशन म्हणजे पॉवर लिफ्टिंग किंवा जिम इंडस्ट्रीतल्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन कॉन्टेक्स्ट. सो दोघांचं नॉलेज वगैरे एक्सपर्टाईज वेगवेगळे आहे, आणि या नॉलेजचं भर आपल्याला पाहिजे सगळ्या गोष्टींचं. मग 12वी सायन्स नंतर काय केलं पुढे? 12वी सायन्स नंतर मी बीबीए केलं. बीबीए आणि मग नंतर एमबीए. एमबीए, येस. आणि मग आता त्यानंतर जॉब करते? आता जॉब करते. सो पण हे सुरू झालं आणि जिमला साधारण 14व्या वर्षी हे सुरू केलं, त्याच वेळेस जिम लावली होती की नंतर थोडं पुढे जाऊन लावली होती काय जिम वगैरे? नाही, जेव्हा माझं सिलेक्शन झालं डिस्ट्रिक्ट साठी तेव्हा मग आता म्हटलं जिमची गरज आहे, काहीतरी नॉलेज हवं आपल्याला. सो मग मी जिम लावली, थोडी माहिती वगैरे काढली. आणि माझा टायमिंग पण असं राहायचा ना, एक तर रात्री 8-9 वाजता जिम असायची, तेव्हा सगळे मुलं, तर सगळ्या मुलांमध्ये मी एकटी मुलगी वजन उचलायची. कसा एक्सपिरियन्स होता की जिम जॉईन केली, सगळं सुरू झालं? ओके, सो पॉवर लिफ्टिंग मध्ये बेसिकली 3 गोष्टी येतात, 3 इव्हेंट्स येतात: स्क्वॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट. तर या 3 गोष्टी तुम्ही कोणत्या पण जिम मध्ये जा अवेलेबल असतात. स्क्वॉटची रॅक असते, बेंच प्रेसचे बेंच असतो, आणि डेडलिफ्ट म्हणजे फ्लोअर भेटला खूप झालं, मोकळा फ्लोअर आणि बार आणि वेट्स, बस ते मेन आहे. आणि जिम म्हटलं तर मी युनिसेक्स जिम होती माझी, तर तिथे असं काय नव्हतं म्हणजे, आणि माझा टायमिंग प्लस मायनस असायचा, त्यामुळे मी जिम लावली. आणि जिमचं वर्कआउट मग माझ्या गेमनुसार करायचे मी. स्क्वॉट म्हणजे थोडं नॉलेज घेऊन घेतलं होतं आधीच, की स्क्वॉट म्हणजे लेग्स, बेंच म्हणजे चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप, बॅक म्हणजे बॅक बायसेप. मग बॅकचं एक्सरसाइज करताना कोणते मसल ग्रुप आपल्याला गरजेचे आहे, काय एक्सरसाइज गरजेची आहे, लेग्सचं करताना काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, किंवा मग गेम मध्ये आम्ही हेवी वेट्स उचलतो तर आमची ब्रिदिंग टेक्निक पण वेगळी असते. रेग्युलर जिम वाल्यांची वेगळी असते आणि प्रोफेशनली गेम्स जे खेळतात त्यांची वेगळी असते. सो त्या गोष्टी खूप शिकल्या मी, की ब्रिदिंग, ब्रिद आउट टेक्निक कशा असतात, म्हणजे आपल्या बॉडी पोश्चरनुसार आपण लिफ्ट कशा उचलतो त्याचे पण टेक्निक्स असतात, की बॉडी म्हणजे 2 पायातलं अंतर कसं ठेवायला पाहिजे, हातातली ग्रिप कशी पाहिजे, मान कशी, पाठ स्ट्रेट पाहिजे, या गोष्टींचा सगळं अभ्यास केला मग. सकाळी उठण्याची सवय तर 10वी पासूनच आहे की लवकर अभ्यास, पण असं होतं बरेचदा नाही का की आपण लावतो हौशीने जिम लावतो, सगळ्या गोष्टी होतात, असं कधी झालं की आळस आलाय आता नको, किंवा कुठे असं एक पॉइंट आलाय का की नकोय आता नाही होते? असं तर म्हणजे मोस्टली कधी होतं की एखादी कॉम्पिटिशन तुम्ही खेळून आले, म्हणजे तुमचं सिलेबस, एक्झाम वगैरे सगळी झालेली असते, मेडल हातात असतं, मग आता पुढचे कॉम्पिटिशन येऊस तर थोडं रिलॅक्स करावं असं वाटतं. पण ऍक्च्युली हा गेम कसा आहे की ऑन टाइम, ऑन सीझन गेम आहे. म्हणजे वर्षातले 12ही महिने हा गेम असतो. कारण मी ओपन कॉम्पिटिशन खेळते, म्हणजे कोणी ऑर्गनाईज केली तर मी खेळते एनी टाइम. सो कोण कधी ऑर्गनाईज करेल आपल्याला माहित नसतं. जर एखादा पुढच्या 3 महिन्यात ऑर्गनाईज करतोय तर आपल्याला आधीच्या 6 महिन्यापासून रेडी राहावं लागेल, कारण की मी खेळलीये, मेडल जिंकले आणि मग रेस्ट गेल, आणि मग पुढच्या कॉम्पिटिशनवर इफेक्ट पडतो आपल्याला. सो त्यामुळे कंडिशन मध्येच राहावं लागतं. आणि राहिला विषय असं रेस्टचा वगैरे, तर मग ते ठरवून करू शकतो आपण की बॉडी खूप सोर झालीये, थकलीये, मेंटली आणि फिजिकली बॉडीला रेस्ट लागतो. तर मग तेवढा कधी कधी 1 आठवडा जास्तच होतो, घेतो कधी कधी म्हणजे सीझन वगैरे पाहून नाही का, किंवा फॅमिली सोबत फिरायला गेलो, फ्रेंड सोबत बाहेर गेलो, तेवढं होतं. पण मग जेव्हा कॉम्पिटिशनचा सीझन असतो ना, मग तेव्हा ऑन टाइम सगळं असतं स्ट्रिक्टली, कारण की आपलं तेच डेली लाईफ रिपीट करतो असं वाटतं. पण जेव्हा रिझल्ट हातात भेटतो ना, मग ते डेली लाईफ जाऊ द्या, तो रिझल्ट मेन आहे मला. कारण की जे डाएट असतं ना आपलं, ते कंटिन्यू आपण तेच खातो, बाहेरचं काही नाही, चवी काही नाही, तीच चव, म्हणजे बॉईल अंडे, बॉईल एग्स, पॉवर लिफ्टिंगच्या हिशोबाने जे डाएट असतं प्रोटीनवालं, तर स्पायसी, चटपटीत एवढं काही इंटेक नसतो त्यावेळेस जेव्हा आपण कंडिशन मध्ये असतो. कारण की पॉवर लिफ्टिंग मध्ये ना बॉडी वेट कंट्रोल करावं लागतं आपल्या वेट ग्रुपनुसार. ते नाही केलं तर मग एक तर खेळू देत नाही, तर पुढच्या वेट ग्रुप मध्ये जावं लागतं ज्याची आपल्याला तयारी नसते. सो त्यामुळे वेट ग्रुप मेंटेन करावा लागतो. फूड पण कंटिन्यू बोर होतं, पण ऍक्च्युली ना ते
ते एक नशा आहे आम्हाला की तेच फूड खातोय आम्ही. यार हे खातोय म्हणजे आता काहीतरी बॉडी करते असं. म्हणजे आम्ही आता ऑफर केली तुम्हाला पाणीपुरी खायला तर तुम्ही नाही खाणार? नाही खाणार, असं खूप वेळा झालंय. म्हणजे काय गोष्टी अशा आहे की खूप आवडती गोष्ट आहे आणि पण तरी मला खाता नाही आली, खूप दिवस झाले. 14व्या वर्षी स्टार्ट केलंय तू आता, आणि आता ऑलमोस्ट आता 10 वर्ष होत आले. पण मी ओरडून सांगतोय, वय वजन ओढून माहिती सगळ्यांना. तर त्याच्यामुळे मग असे कुठली पदार्थ आहे मी तो खालाय आणि खूप रिअरली खायला मिळतो, मग त्यावेळेस म्हणजे असं काही खूप आवडतंय पण मी खूप कंट्रोल केलं, असं काही होतंय? म्हणजे अशा तर मोस्टली सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो, पण जेव्हा कॉम्पिटिशन होते ना, कॉम्पिटिशन झाली की लगेच त्याच रात्री किंवा त्याच दिवशी मग नॉर्मल जे फेवरेट आहे ते खायचं, कारण की इतके दिवस कंट्रोल करतो. आणि कधी कधी कंडिशन अशी होते की 1-1 किलो साठी आम्ही वॉटर होल्ड करतो बॉडीमध्ये, वॉटर कंट्रोल असतो आमचा. सो मग जसं खेळून झालं, वजन बिजन उचलून झाले तर मग नॉर्मल येतो त्या दिवसापुरता चीट डे प्रॉपर. प्रॉपर चीट डे. कुठली गोष्ट आवडते असं? अशा भरपूर गोष्टी आहे, पण जनरली पाहायला गेलं ना, आईच्या हातचं आपलं डाळबट्टी किंवा पुरणपोळी, महाराष्ट्रीयन फूड. मी आजच खाऊन आलोय. म्हणजे इतर दिवशी हे काहीच इंटेक होत नाही. मग काय असतो डाएट, काय असतो ह्या गेम मध्ये? म्हणजे मोस्टली प्रोटीन इंटेक जास्त लागतो. प्रोटीनमुळे मसल स्ट्रेंथ, मसल स्टॅमिना वाढतो, आणि कार्ब्स थोडेफार एनर्जीला. म्हणजे बॉडी वेटच्या दुप्पट किंवा 2.5 पट तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे बॉडीसाठी. फॅट्स कमी, कार्ब्स कमी. सो आपण आता जर अशा विषयावर बोललो की एक फिमेल म्हणून, म्हणजे ते ऍक्च्युली ते असं आपण हायलाइट नाही करत की फक्त फिमेल म्हणूनच, पण तरी पण एक डाएट प्लॅन, म्हणजे कारण की एक धकाधकी जीवन, जसं की जॉब चालू आहे, घरी आल्यावर नाही म्हटलं तरी एक रिलॅक्स आपण करतो घरी, आता आई असते वगैरे सगळ्या गोष्टी, पण तरी एक कामाचा भाग येतो की थोडाफार हातभार लागतो, मदत करायला लागते, ते एक वेगळं. परत जिम करायची, आणि फक्त जिम जाऊन हाऊस म्हणून नाही तर ते एक कॉम्पिटिशनच्या दृष्टीने करायचे. सो हे सगळं मॅनेज करताना मग ते हेल्थ ते कसं बघतायचं, प्लेअर म्हणून काय व्ह्यू असतो, किंवा जे बघताय आपल्याला की ज्याला या स्पोर्ट्स फील्ड मध्ये यायचं तर तो व्ह्यू कसा असला पाहिजे, काय केलं पाहिजे? ओके, पहिले तर म्हणजे तुम्ही जॉब करा, घरी राहा, किंवा स्कूल कॉलेज काही पण तुमचं डेली रुटीन असतो, फक्त ते डेली रुटीन फिक्स हवं. जर ते फिक्स असेल तर आपण त्या हिशोबाने डाएट प्लॅन आपला असतो. आता माझं डेली रुटीन असं आहे की सकाळी उठल्यावर जिमला जाते, सुरुवात जिम पासून होते. जिमचे 2 तास दिले किंवा पुढचे 7 तास ऑफिसला देते, आणि बाकीचा वेळ मी घरी असते. म्हणजे संध्याकाळी 7 नंतर घरी असते, मी घरी टाइम देते. तर मग जिमला जाताना, जिमला जायच्या आधीचा प्री वर्कआउट, आल्यानंतरचा पोस्ट वर्कआउट, म्हणजे तो माझा नाश्ताच समजा, की ऑफिसला जायच्या आधीचा नाश्ता. मग हे 2 मील झाले की मग ऑफिसचा जो लंच टाइम असतो तेव्हा मग थोडंफार खाते. लंचचं माझं जे डाएट रुटीननुसार असेल ते, मग आल्यावर थोडंफार होतं. असं अडचणी कशा आल्या? कारण की स्पर्धा आणि स्पर्धेचा माहोल दिसताना खूप भारी दिसतं की जो माणूस, कारण की ज्या दिवशी स्पर्धा आहे तर सगळं झगमग लखलखाट असतो, पण मागे खूप काही गोष्टी घडतात. स्पोर्ट प्लेअरला, त्याच्यात खास करून फिमेल स्पोर्ट प्लेअरला काय परिस्थिती सध्या? सो पॉवर लिफ्टिंग म्हटल्यावर भरपूर गोष्टी राहतात. पहिली तर तू मुलगी आहे आणि वजन उचलणार, हे 2 बॅरियर येतात. आणि वजन उचलले तर मग पुढे काय फ्युचर तुझं, हा तिसरा मोठा बॅरियर, की फिमेलची बॉडी कसं अडॅप्ट करेल पुढे इन फ्युचर. आफ्टर मॅरेज काही प्रॉब्लेम्स आले तर हा मोठा टॅबू येतात त्यात. आणि मेन असं की लग्न झाल्यावर बघू कंटिन्यू करते का नाही, ते दाखवू आपण, तो नाही विषय. ते म्हणजे आता ह्या एज मध्ये मला या गोष्टी ऐकायला भेटतात, सो ते दाखवेल मी, तो प्रॉब्लेम नाही मला. पण मी सोडून ज्या मॅरिड फिमेल्स, आता पॉवर लिफ्टिंग हा असा गेम आहे की त्याला एज बॅरियर नाहीये. वयाच्या 13-14व्या वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत लोक खेळतात, मुलं मुली दोघं. सो जेव्हा मी 40+ राहील, 50+ राहील, तर या गेम मध्ये 40+ साठी स्पेशल कॅटेगरी असते, मास्टर कॅटेगरी. 40 to 50, 50 to 60 मास्टर 1, 60 to 70 मास्टर 2. तो कोणत्याही एज ग्रुप मधली व्यक्ती गेम खेळू शकते, त्याला तसं हे काही नाहीये. आणि पॉवर लिफ्टिंग म्हटल्यावर जेव्हा मी स्टार्ट केलं तर तेव्हा थोडं असं झालं होतं की अरे यार, म्हणजे काळजीपोटीच बोललेले की हा गेम नको चॉईस करू, तू दुसरा कर, स्विमिंग कर, बॅडमिंटन कर, जो हेल्थ साठी चांगलं राहील तुला. वजन उचलते काय, पडलं तर काय करशील, हातपाय मोडलं तर काय, पुढे काय. पण म्हटलं नाही, मग खेळायचं तर हाच खेळायचा. थोडं 1-2 डॉक्टरांना विचारलं वगैरे, तर मग काही गोष्टी प्लस ऐकू आल्या, काही गोष्टी मायनस ऐकू आल्या. तर त्यातले एक डॉक्टर बोलले की तुला काय खेळायचं खेळ, फक्त आहे ना तुझ्या लायकीपेक्षा जास्त उचलू नको. ठीक आहे, लायकी म्हणजे काय, मी काय प्रॅक्टिस करते हे मला माहितीये, ब्लाइंडली मी वजन उचलणार नाहीये, माझी कॅपॅसिटी मला माहितीये, तेवढंच मी वजन उचलेल. म्हणजे आता हे पण होतं जसं की तू सांगितलं की फक्त वजन उचलून काय होणार आहे. सो ही पण एक मेंटॅलिटी आहे की त्याच्यावर काय सांगणार की तू म्हणजे दळणाचा 5 किलोचा किंवा 10 किलोचा डब्बा घेऊन मुलगी तू जायला पाहिजे,
आणि तू 10 किलोचं वजन उचलून स्पर्धेत भाग घ्यायचं ते नको ते वाटतं. नकोय. त्या मेंटॅलिटीवर काय काय बोलल, काय सांगशील? मला असं वाटतं म्हणजे जेन्युइनली की एखाद्या स्त्री ही तिच्या सौंदर्यात रूपात नसते. बरोबर. तिची खरी ताकद ही तिच्या सहनशीलता, तिच्यात किती ताकद याच्यात असते. कारण की जर जी व्यक्ती आपल्या शरीरात 9 महिन्याचं बाळ मोठं करू शकते वजनासकट, म्हणजे 9 महिने तुम्ही जिम म्हणजे मुलं जिम म्हणजे 2-3 तास मारतो. पण ती बाई जर 9 महिने पोटात 24 तास बेबी घेऊन आहे, बेबी स्वतःला ती पाहत नाही पण बेबीसाठी करते, तर ती जगात काही करू शकते. म्हणजे ते वजन तर आपल्याला दिसत पण नाही पोटात, तरी आपण केअर करतोच आहे ना. आणि हे वजन आपल्याला बाहेर दिसतंय, तर मग हे काहीच नाही त्याच्या पुढे, मला असं वाटतं. सो या गोष्टींवर माझा काही विश्वास नाहीये. आपण अंडर एस्टिमेट करतो एखाद्या स्त्रीला. बाहेर बाहेर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फिमेल बाउन्सर्स पण आहे, जसे मेल बाउन्सर्स फिमेल बाउन्सर्स पण आहे. बरोबर. आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही कमी नाहीये, पुरुषांपेक्षा आहेच ती. प्रत्येक याच्यात प्रगती केली स्त्रीने, हे मी मान्य करते. आणि जिम म्हणजे पूर्वी असं होतं की वजन उचलायचं नाही, ते कोण लोक बोलतात ज्यांना नॉलेज नाहीये. बरोबर. पहिली गोष्ट तर जिमचं नॉलेज नाहीये. एखाद्या फिमेलच्या बॉडीचं नॉलेज नाहीये. एखादी फिमेल काय काय गोष्टी अडॅप्ट करू शकते, तिची ताकद किती आहे. जर ती बाई जॉब स्वतःला सांभाळून घर सांभाळते, बेबीला सांभाळते, ती काय करू शकते. तुम्हाला दिसतं की म्हणजे आपल्या घरातली आई किराणा उचलते, किराणाचे डब्बे वर खाली करणं, सिलेंडर उचलणं, हे ती उचलू शकते. 20-25 किलोचं सिलेंडर असतं, तर मग तिथे का नाही करू शकत जिम मधल्या गोष्टी. तर आणि हा कसा फरक आहे म्हणजे मेल पॉवर लिफ्टर आणि फिमेल पॉवर लिफ्टर, सो त्याच्यामध्ये असं काही होतं का, म्हणजे तो कसा डिफरन्स आहे आणि काय? राईट. डिफरन्स इन द सेन्स गेम मध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात, मेल साठी वेगळे, फिमेल साठी वेगळे, त्यात वेट ग्रुप वेगळे, एज ग्रुप वेगळे. आणि ऍज अ फिमेल पॉवर लिफ्टर तुम्हाला खूप बाहेर ऐकू येतं की तुम्ही अननोन पर्सन आहे, तुम्हाला ऐकू येतं की पॉवर लिफ्ट म्हणजे वजन नको उचलू, मुलांसारखे दिसशील, मुलांसारखा आवाज होईल, बॉडी स्ट्रक्चर मुलांसारखं होईल, तर स्त्रीचं सौंदर्य कुठे जाईल? नाही, इथे दिसतंय ना तुम्हाला ट्रॅडिशनल मध्ये एवढं. म्हणजे इथे पाहिल्यावर तुम्हाला कळणार नाही ही व्यक्ती वजन उचलते, पण मग तिथे पाहिल्यावर तुम्हाला कळतं की या व्यक्तीत किती ताकद आहे. बरोबर बरोबर. इंटरनॅशनली गोल्ड आणि 2020 ला समथिंग, आणि त्यावेळेस वय होतं 19 वर्ष. आणि त्या व्यतिरिक्त 6 वेळेस नॅशनल, बाकी 11 वेळेस स्ट्रॉंग वुमेन, 8 वेळेस महाराष्ट्र लेवलला स्ट्रॉंग वुमेन, परत नाशिक लेवलला 9-10 वेळेस. सो इतक्या सगळ्या स्पर्धा, इतके सगळे मेडल्स आल्यानंतर सो पुढे जाऊन विजन काय आहे की लॉंग टर्म, की ह्या फील्ड मध्ये काय विचार करता, की काय बदल झाले पाहिजे? ओके, सो ऍज अ स्पोर्ट्स प्लेअर फॅसिलिटीज म्हणजे मला असं वाटतं की जो स्पोर्ट्स प्लेअर असतो ना, त्याच्यात तुम्हाला ग्लॅम दिसतो, जिंकल्यावरचा मेडल, ट्रॉफीज, पण त्याच्या मागचा स्ट्रगल दिसत नाही. स्ट्रगल इन द सेन्स डेली लाईफचा आपण स्ट्रगल म्हणतो तो वेगळा, वर्कआउट डाएट वेगळा तो वेगळा, आणि जो तो व्यक्ती कॉम्पिटिशनला जातोय तर तेव्हाचा स्ट्रगल वेगळा. कधी कधी असं होतं की ट्रेन नसते, तर जो ट्रेन मधला वॉशरूमचा पॅसेज असतो ना, तिथे उभं राहून पण आम्ही ट्रॅव्हल केलेला आहे डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. कारण की लोकांना काय सांगत बसतात मी गेम आहे किंवा काय, आणि लोकली असं भीडभाड मध्ये एवढे फॅसिलिटीज नसतात आपल्याला. सो ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीज की जी फेडरेशन तुम्ही ऑर्गनाईज करता त्यांची काही सोयी सुविधा हवी. आणि फिमेल्सचं म्हणायला गेलं तर ऑफकोर्स प्रोटेक्शन असायला हवे फिमेल्सचं, जिथे जाईल तिथे. कारण की त्या घरातून सांगून जातात की मी कॉम्पिटिशन खेळायला जाते, घरच्यांना ठरेवा मुलगी चालली खेळायला, पण तिथला एन्व्हायरमेंट हे घरच्यांना ती सांगेल असं एन्व्हायरमेंट नसतं. ती फक्त जे ग्लॅमरस गोष्टी ती घरी सांगते, ज्या तिकडे घडलेल्या गोष्टी असतात किंवा ज्या तिने फेस केल्या ऍज अ फिमेल, कोण लोक कसे काय, खूप गोष्टी असतात स्पोर्ट्समध्ये, ते ती घरी नाही सांगत. कारण की आपल्यापर्यंत ज्या ऐकू येतात त्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी असतात. बॅकस्टेजला भरपूर गोष्टी चालू असतात स्पोर्ट्समध्ये, पॉलिटिक्स म्हणा, किंवा सपोज मी एक म्हणजे स्ट्रॉंग प्लेअर आहे, गोल्ड साठी मी फाईट करते, तर माझ्या मागे काय गोष्टी होतील माझे पाय खेचण्यासाठी, मग मी ज्यांना माझ्या जवळचे मानते ते माझे पाय खेचताय का नाही हे पण मला माहित नसतं. सो ब्लाइंडली तुमचा ट्रस्ट फक्त तुमच्यावर असायला हवा. सगळे आपले पण सगळे आपले नाही, हे मी खूप छान शिकलीये. म्हणजे माझी लाईफ म्हणजे जो आताचा स्पोर्ट्स माझं हे दिसतंय, स्पोर्ट्सचं ग्लॅमर वगैरे, ते मी कमवलेलं आहे स्वतःच्या दमावर. आणि त्यामागे खूप गोष्टी पाहिल्या पण आहे, त्यातून शिकल्या पण आहे. आणि मला आनंद आहे की कमी वयात मी खूप गोष्टी शिकलीये, जे आता मी जेव्हा माझं वय वाढेल किंवा जे जग मी पाहिल त्यात मला ते फायदेशीर ठरेल असं. नक्कीच. सो इतक्या स्पर्धा झाल्या आणि नाशिक मधनं या लेवलला पोहोचले, सो इथल्या लोकल मुलांसाठी वगैरे करताना काही असं आहे डोक्यात की हा मला असं वाटतं की आपण असं काही करू शकतो, काही विजन आहे काय असं काही? हो, ह्या इंडस्ट्रीत आली पॉवर लिफ्टिंगच्या,
तर एक मुलगी म्हणून मला मीच दिसली होती की नाशिक मधली माधवी पोद्दार, एवढं माझ्या डोक्यात होतं. कारण की मी कोणाचा गायडन्स घेऊ, बरोबर. कारण की माझ्यापेक्षा सिनियर नाशिकमध्ये मला कोणीच दिसलं नाही. जे दिसले ते बॉईजच दिसले. असं सीन होतं. मी एकटी होती. मग जेव्हा स्कूलमधून सिलेक्शन झालं, मग हळूहळू ती टीम वाढत गेली. म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली. मग एक एक मुलगी करत करत आता नाशिकमध्ये जवळजवळ 300-350 ऍथलीट्स आहेत, इन्क्लुडिंग मेल अँड फिमेल. अच्छा, दोन्ही मिळून. सो व्हिजन भरपूर आहे की ज्या गोष्टी मी पाहिल्या स्पोर्ट्समध्ये, की तुम्ही जिंकून हरतात कधी कधी आणि कधी कधी हारून जिंकतात. हारून जिंकणं इज पॉझिटिव्ह, पण जिंकून हारणं इज निगेटिव्ह. सो या काय एकतरी किस्सा असेल, म्हणजे काहीतरी झालंय. नाही, राहतात ना कधी कधी. म्हणजे हारून जिंकून हारणं आणि हारून जिंकणं इन द सेन्स की मी एक नॅचरल प्लेअर आहे. बरोबर. मी काही डोपिंग केली नाहीये. मी घरात जे शिस्त जे भेटतं त्याच्यातून मी माझा डाएट प्लॅन करते. बरोबर. मला माहित नाही माझ्या समोर माझ्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या समोर जी जिंकणारी व्यक्ती आहे, आय डोंट नो शी इज नॅचरल ऑर नॉट. बरोबर. सो जर मी कम्पीट करताना मी हारली ना, तर मला आनंद आहे की मी माझा 100% देऊन मी हारली आहे. मेडल नाही मिळालं प्रॉब्लेम नाही, मी नेक्स्ट टाइम ट्राय करेल. पण मग जो सपोज कोणी असेल त्याला गिल्ट असेल ना की कुछ तो किया है ब्रो. सो स्पोर्ट्स, डोपिंग आणि परत ते पॉलिटिक्स, थोडासा बोल्ड विषय छेडतो मी. जे म्हणजे रेसलिंग मध्ये, म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट वेगळा आहे, म्हणजे दिल्ली किंवा या ठिकाणी झालं सगळे कुस्तीतले जे नॅशनल काय डायरेक्ट इंटरनॅशनल प्लेअर ज्यांनी भारताला गोल्ड आणून दिलंय, ब्रॉन्झ आणून दिलं, अशांसोबत पॉलिटिक्समुळे एक मागे त्यांना ओढलं गेलंय. सो अशा केसेस कडे बघताना काय वाटतं, ऍज अ स्पोर्ट प्लेअर काय वाटतं? सो जेव्हा म्हणजे पहिले मी डोपिंगचं बोलेल, कारण की तुम्ही कोणता गेम खेळताय त्यावर ते डिपेंड आहे. बरोबर. तुम्ही ज्या फेडरेशन मध्ये खेळताय तिथे अलाउड असेल तर ती तुमची चॉईस, तिथे अलाउड नसेल तर घ्यायलाच नाही पाहिजे. कारण की ज्याची त्याची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट आहे, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, त्याच्यात आपण इंटरफिअर नाही करू शकत. ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या. पण मी असं प्रिफर करेल की तुम्ही आता काही गोष्टी घेऊन तुम्ही जर जिंकत आहात, तुम्हाला माहित नाही की इन फ्युचर काय होईल तुमच्या बॉडी सोबत. आत्ताचा आनंद तो क्षणिक आहे, मी असं म्हणेल. मेडल आयुष्यभर आहे, पण तुमची बॉडी तुमच्यासोबत आयुष्यभर आहे. पहिले बॉडीला जपा. बरोबर. काय करायचं ते पहिले बॉडीला, ही माझी गोष्ट बॉडीला बेनिफिशियल आहे का नाही हे चेक करा, तरच त्याचा इनटेक करा. आणि की कधी कधी असं होतं की अरे घे रे तू, काही नाही होत. ठीक आहे, तो सांगतो याच्याने काही नाही होत, पण तुला माहितीये का त्याच्याने काय होतं काय नाही. आपण अंधाळा विश्वास ठेवून घेतो. मी तर बाहेर गेल्यावर कोणाचं पाणी पण नाही पित ऍज अ स्पोर्ट्स प्लेअर. कारण की काय काय फेडरेशन्स मध्ये डोपिंग टेस्ट करतात, आणि इंडियामध्ये PI IPF वगैरे ते डोपिंग टेस्ट करतात की एखादा डोपवाला प्लेअर असला की त्याला बॅन करतात 3 वर्ष वगैरे. तर त्याला बॅन करतात. याची चुकी ही ऍथलीटची आहे. ऍथलीटला माहितीये की गेम मध्ये अलाउड नाही ह्या गोष्टी, तर मग करायला नाही पाहिजे. रेसलिंग मध्ये पण 2-3 विषयांवर आलेल्या आहे गोष्टी बॅनिंगच्या, तर त्यात ते जे कंटेंट असतात ते आफ्टर डोपिंग टेस्ट ते विजिबल झालेले आहे. तर मग त्या गोष्टींचं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की कोणते कंटेंट विजिबल होत आहेत, काय गोष्टींचं इंटेक नाही करायला पाहिजे. कारण की तुम्ही एवढी मेहनत करताय आणि शेवटच्या 2-4 गोष्टींमुळे जर तुमचं एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाते तर फायदा नाही ना. बरोबर. म्हणजे बॅन होण्यापेक्षा एक वेळेस हारलेलं चालतं, पण बॅन नाही व्हायचं. सो आयुष्यात कुठल्या गोष्टीची भीती वाटते जास्त? अरे मी कधीच विचार नाही केलाय. भाऊ मोठा आहे की लहान आहे? मोठा भाऊ आहे. अच्छा, मग काय झालं, म्हणजे दादागिरी झाली की ताई? नाही, दादा दीदी मानतच नाही. दादाच मानतो दीदीला. का असं काय की फटके दिले, काय दिले, काय झालंय? नाही, आमचं भाऊ बहिणींचं नातं सांगायला गेलं तर जे म्हणजे डायरेक्ट सांगते तुला की गेम मध्ये आली ना मी, दादा प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पांना सांगायचं. पप्पांना काळजी, पप्पा नाही म्हणायचं, जायचं नाही. पप्पांनी कधी नाशिकच्या बाहेर नाही पाठवलं एकटं. तर मग सगळीकडे माझा दादा माझ्यासोबत कॉम्पिटिशन्सला असायचा. सगळीकडे म्हणजे सगळी प्रत्येक गोष्टीची परमिशन तो माझ्यासाठी काढायचा. आणि तो एक माझा काय म्हणतो आपलं बाउन्सर किंवा बॅकबोन आहे तो. बाउन्सर म्हणजे बाहेर, मी कुठे गेली तर माझ्यासोबत, आणि असं बॅकबोन आहे तो सपोर्ट करायला प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आता त्याचे जो फ्रेंड सर्कल आहे त्याचा पोरांचा, तो ते मला ओळखतं. अरे तुझी बहीण जिमला जाते. म्हणजे ते जिम वाले पोरांना माहितीये की केशव पोद्दारची बहीण आहे, बहुत जिमला जाते, हे करते तो. तर त्या गोष्टीचा त्याला आनंद होतो की अरे माझ्या बहिणीला मी सपोर्ट केलाय वगैरे, ह्या गोष्टीचा फार आनंद आहे. आणि त्याने सपोर्ट केलाय म्हणून मी आज इथपर्यंत आहे. फक्त मी करून फायदा नाही, मी करत असते ना नाशिकमध्येच बसलेली असते. बरोबर. त्याने सपोर्ट केला, उलाढाल केली माझ्यासाठी प्रत्येक गोष्टींची. कारण की वय लहान होतं, अक्कल नाही काहीच. गेम मध्ये लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं. गेम म्हटलं प्रोफेशनली सगळे जजेस राहतात, काय राहतात, तर सगळीकडे त्याने सांभाळून घेतलेलं आहे. आणि पॉवरलिफ्टिंग हा गेम खेळताना आपण सोलो गेम म्हणतो की एक व्यक्ती खेळ, पण एका व्यक्तीच्या मागे त्याचे सपोर्टर्स, त्याचं वजन बघणारा, वजन लावणारा 4-5 जण सोबत तो एक व्यक्ती उचलतो वजन. बरोबर.
सो त्याचा खूप मोठा हातभार आहे. मी तर काही नाही केलं, म्हणजे जे आहे माझं ते त्याच्यामुळे आहे असं. क्या बात आहे. आणि राहिला विषय भांडणाचा, तर तो कधी मला बहीण मानतच नाही, पहिलवानच म्हणतो. की माझी छोटी बहीण आहे किंवा काय असं नाही, पहिलवान म्हणूनच तो. मग ते फटके देणं असो किंवा फटके खाणं असो, दोघं पहिलवान आहे घरात. दोघे पहिलवान आहे. दोघं पहिलवान. या स्टेज पर्यंत आता आले, सो आता पुढे जाताना पॉवर लिफ्टिंग मध्ये ट्रेनर व्हायला आवडेल की परत एकदा इंटरनॅशनल वर झेंडा फडकवायचा आहे, कसं काय? म्हणजे मला असं वाटतं की मी एक प्लेअर म्हणूनच मला राहायचंय. हा. मी नाशिकसाठी करेल किंवा येणाऱ्या ॲथलीटसाठी खूप गोष्टी करेल मी, ज्याच्याने त्यांना पॉवर लिफ्टिंगचं नॉलेज भेटेल किंवा त्यांना राईट डायरेक्शन भेटेल. ज्या गोष्टीसाठी माझे दोन पावलं मी मागे राहिलीये, प्रत्येकाच्या आयुष्यात राहतं की मला ह्या गोष्टीचं नॉलेज असतं तर मी आज तिकडे असते. तर मला असं वाटतं की येणाऱ्या जे आता कोणी जे नवीन प्लेयर्स आहे त्यांना मी सल्ला देईल की जे करा ते सगळं व्यवस्थित बघा, कुठून खेळताय, कोणत्या फेडरेशन कडनं खेळताय, आणि तुम्ही आता खेळताय तर आता खेळून 10 वर्षांनी त्याचा कसं तुम्ही दिसणार आहे जगासमोर, त्या गोष्टीचा विचार करा. कारण की 1-2 वर्षात खेळण्यात पॉईंट नाहीये. तुम्ही 2 वर्ष खेळताय आणि ती फेडरेशन बंद झाली तर काय, मग तुम्ही पुढे कुठून खेळणार? ते पण म्हणजे तुम्ही जिथून खेळताय ना तिथून असा विचार करा की 10 वर्षानंतर माझं फ्युचर कसं राहील. त्यानुसार म्हणजे लॉंग स्केप मध्ये तुम्ही विचार करून स्पोर्ट्स निवडला पाहिजे, फेडरेशन्स निवडली पाहिजे, सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. स्पोर्ट्स प्लेअर म्हणून की हेल्थ कडे कसं बघता? कारण की हेल्थ म्हटल्यावर पहिली गोष्ट आपल्या समोर येते डाएट. आणि नजरिया असा आहे लोकांचा की डाएट म्हणजे खूप हायफाय गोष्टी, 15-20 गोष्टी दिवसातून खायच्या वगैरे, ते काहीच नाही डाएट. डाएट म्हणजे काय, घरातलं बनवलेलं खाणं पौष्टिक, बाहेरच्या गोष्टी काहीच नाही. तुम्ही हाताने बनवलेलं आहे ना जे घरात जेवण, ते व्यवस्थित मापात घ्यायचं हेच. आणि प्रोटीन सोर्स आपल्या घरात आहे, डाळींमध्ये, पनीरमध्ये, मिल्कमध्ये. तर फिमेल्सला मला हेच सांगणं आहे की पहिले तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या, की काही न हो पण सकाळी मॉर्निंग वॉक करा, किंवा डाएट म्हणण्यापेक्षा तुमचं जे जेवण आहे ना ते पौष्टिक ठेवा. प्रॉपर आहार म्हणतो ना आपण, पौष्टिक आहार तो ठेवा, तेच मेन आहे. कारण की खाण्यावर तुम्ही जितकं लक्ष द्याल तेवढी तुमची बॉडी फिट राहील. आणि खास करून आई लोकांसाठी काय सांगाल, कारण की त्या की तू जेवला का आधी हे विचारता सगळ्यांना. फिमेल म्हणून तर आईच्या मायेला सलाम आहे माझा, म्हणजे त्याच्या समोर आपण काहीच नाहीये आईच्या मायेसमोर, आणि त्याच्याशी आपण जिंकू पण शकत नाही. पण एक ऍज अ स्पोर्ट्स प्लेअर म्हणून मी हेच सांगेल की तुमचं डेली रुटीन, भले तुम्ही हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असो, तुमचं खाणं पिणं याचं तुम्ही जर काळजी घेतली तर ते खाणं पिणं तुमच्या बॉडीची काळजी घेईल लॉंग टर्म मध्ये. एक घरातली जेव्हा बाई तंदुरुस्त राहते ना तेव्हा पूर्ण घर तंदुरुस्त राहतं. कारण की सगळं आईवर डिपेंड असतं, किंवा घरातली जी स्त्री असते, आई, बहीण, बायको, त्यांच्यावर डिपेंड पूर्ण घर असतं. बरोबर. त्यांनी जर त्यांची हेल्थची काळजी घेतली नाही तर मग घर घेऊच शकत नाही स्वतःची काळजी. कारण की त्या जेव्हा स्वतःला फिट ठेवतील तेव्हा ते समोरच्याला फिट, घरच्यांना फिट ठेवतील. की असा कुठला जी विजय पॉवर लिफ्टिंग मधला की जो लक्षात राहणार आहे, कुठला आहे? सो पॉवर लिफ्टिंग मध्ये पहिला विन तर हा आहे की मी गेम खेळायला लागली. सुरुवात म्हणजे माझ्या आयुष्यात पॉवर लिफ्टिंगने प्रवेश केला. कारण की पॉवर लिफ्टिंग माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी खूप चेंज झाली आहे ऍज अ पर्सन. त्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या. नाही तर मी म्हणजे स्वप्नात पण विचार केला नसता की मी गोल्ड मेडलिस्ट आहे किंवा स्ट्रॉंग वुमन नाशिक महाराष्ट्र नॅशनल्स, ते स्वप्नात पण विचार केला नसता. की काय आता लक मला नाही माहित काय, पण पॉवर लिफ्टिंगने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. मग एक डायरेक्शन भेटत गेली आणि गोल्ड मेडल जिंकली. तर एक असा क्षण असा आहे की इंटरनॅशनल तर मी खेळली 2020 साली, इंडियाला रिप्रेझेंट केलं, तेव्हा माझं वय 19 होतं. आणि त्याहूनही एक विलक्षण क्षण असा की जेव्हा सगळे लोक तुमच्या अपोजिट असतात आणि तुम्हाला माहिती तुम्ही ठाम आहात, तुम्ही खरे आहात, सत्याचा कधी पराभव होत नाही, आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या नाकावर ठेचून तुमचं करिअर, तुमचं पॅशन, तुमचं प्रोफेशन फॉलो करतात, ही खरी एक जीत आहे तुम्हाला स्वतःला सांभाळून. कारण की डिप्रेशन आपण म्हणतो, पण स्पोर्ट डिप्रेशन जो अनुभवेल ना त्यालाच माहिती स्पोर्ट डिप्रेशन काय, नॉर्मल डिप्रेशन काय नाही. नॉर्मल डिप्रेशन मध्ये लोक टेन्शन मध्ये येतात, अरे असं. स्पोर्ट डिप्रेशन मध्ये माणूस स्वतःला हरवतो, त्याची पर्सनॅलिटी तो काय तो ते हरवून जातो. ह्या गोष्टी आहेत. आणि एक छान अशी मी जे माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हटलं तर स्ट्रॉंग वुमन हा एक टायटल असतो की जेवढे पण गोल्ड मेडलिस्ट असतात ना फिमेल्स, त्यांच्यात कोणी सगळ्यात जास्त वजन उचलले त्यांच्या बॉडी वेटनुसार रेशो असतो. म्हणजे सगळ्यात हायेस्ट असते ती जिंकते. सो मी ते
एक स्टेट कॉम्पिटिशन झाली होती, तर तिथे मी फर्स्ट टाइम स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र इन बेंच प्रेस या कॅटेगरीत मी स्ट्रॉंग वुमनचं टायटल घेतलेलं. तर ती माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. आणि की ते टायटल माझ्या घरी आलं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या टायटलची सुरुवात झाली. मग एक एक कॉम्पिटिशन वाढत गेले, अनुभव येत गेले. प्रवास नाही म्हणणार याला, ही सुरुवात म्हणेल. खूप सुरुवातच एवढी भारी झालेली आहे. तर आणि सुरुवातीचा सपोज हा मध्यंतराच्या जवळपासचा आहे आणि इथून पुढे परत पुढचे सगळा प्रवास असणार आहे. सो त्यासाठी शुभेच्छा. की काय सांगाल की सोसायटीत आता की जे चालू आहे सगळं जग, आता ज्या स्टेजला आहे, चांगल्या गोष्टी घडता, वाईट घडता, पॉलिटिकली असो, नॉन पॉलिटिकली असो, स्पोर्ट्स पर्सन म्हणून असो, सर्वसामान्य म्हणून असो, माणूस म्हणून असो की फक्त फिमेल म्हणून असो, काय विचार चालतात त्या डोक्यात? थॉट्स भरपूर येतात. जेवढे पॉझिटिव्ह थॉट्स येतात, मी हे करेल ते करेल, तेवढे नेगेटिव्ह पण येतात. की मी जी स्टेप घेणार आहे ती माझ्या फायद्याची आहे नाही आहे. स्पोर्ट्स म्हणून पाहताना तुम्हाला एक 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 डिसिजन घेताना ना तुम्हाला 4 गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण की यू नेव्हर नो की तुम्ही कोणावर विश्वास ठेवता आहात, त्याने तुमचं सक्सेस भेटेल का विश्वासघात होईल. सो छान वाटलं कारण की हा इतका प्रवास आणि पॉवर लिफ्टिंग एक नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं करिअर, इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट केलं. नाशिकची एक मुलगी म्हणून, फिमेल म्हणून नाही, तो वीक पॉईंट नाही, हा स्ट्रॉंग पॉईंट म्हणून आज ती पुढे आहे. तर आज आपण गप्पा मारल्या आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात पण झाली आता. आणि या पॉझिटिव्ह नोटवर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि थँक्यू की तुम्ही विषयिका मराठीवर आला आणि तुमचं सगळी जर्नी शेअर केली. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ऍट द एंड मी हेच सांगेल प्रत्येक स्त्रीला की तू स्त्री आहे पण तुझ्यातलं तिला जप. क्या बात आहे. थँक्यू सो मच.